पण आता मात्र याच्या उलटं करायचंय आपल्याला. त्यामुळं इथं येऊन पैसे घालवण्यापेक्षा इथं छानपैकी मूव्ही बघायचा. नमस्कार मैत्रिणींनो, 2026 ची एकदम सुंदर सकाळ आहे आणि या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्या संपूर्ण परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, आपण दरवेळीच वेगवेगळे विषय घेऊन भेटत असतो. याही नवीन वर्षी आपला आजचा विषय अगदी इंटरेस्टिंग आहे आणि आजचा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर 100% तुम्ही देखील यावर्षी खूप बचत करणार आहात. तर चला मग काय आहेत ते हॅक, कोणते नवीन हॅक मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. दर महिन्याला किराणा मालाची किंवा ग्रोसरीची आपण लिस्ट बनवतो. बरं, ती लिस्ट बनवताना आपण कशी बनवतो? आपल्या घरातलं जे सामान संपलंय त्याची लिस्ट बनवतो आणि ते नवीन घेऊन येतो. पण आता मात्र याच्या उलटं करायचंय आपल्याला. आपल्या घरामध्ये काय शिल्लक आहे याची लिस्ट आपण बनवायची. म्हणजे काय होईल, घरामधलं जे काही थोडं थोडं राहिलेलं सगळं सामान असेल ना, ते सगळं आपल्या लक्षात येईल. आणि मग पहा, ते जे शिल्लक असलेलं सामान आहे ना, त्याचं जर आपण कोणकोणते पदार्थ बनतायत हे जर ठरवलं तर ते सामान आपल्याला 8 ते 10 दिवसापर्यंत पुरत असतं. तुम्ही एकदा लिस्ट करून पहा. 8 ते 10 दिवस पुरेल एवढं सामान अजूनही आपल्या घरामध्ये शिल्लक असतं. पण तरीही दरवेळी आपण काय करतो, थोडंफार काही संपलं की लगेच लिस्ट बनवतो आणि पुन्हा सामान घेऊन येतो. मग आधीचं सामान तसंच पडतं. मग शेवटी ते कधी कधी त्याला किडा होतो किंवा त्याच्यामध्ये आळी जाळी होते आणि कधी कधी ते खराबही होतं. तर त्यापेक्षा आपल्या घरात काय शिल्लक आहे ते आधी ठरवा. त्याच्यापासून काय बनवता येईल त्याची एक लिस्ट करा आणि 8-10 दिवसात ते संपलं की मग आधी 2 दिवस फक्त नवीन सामान घेऊन या. बघा, असं जर आपण केलं ना तर आपले खूप सारे पैसे वाचतील. शिवाय आपल्या घरातलं सामान सुद्धा जे वाया जाणार आहे ते वाया जाणार नाही. तुम्ही करून नक्की पहा, तुम्हाला पटत असेल तर. दरवेळी घरातलं सामान भरताना कोणता तरी मोठा ब्रँडच फॉलो केला पाहिजे असं अजिबात नाही. काही लोकल ब्रँड असतात ते सुद्धा चांगले असतात. उदाहरणार्थ आता मी हे डिटर्जंट आणलेलं आहे. पहा, 5 लिटरचा मोठा पॅक आहे. पण हा कोणताही असा एकदम मोठा नावाजलेला असा ब्रँड नाहीये, साधा लोकल ब्रँड आहे. तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तर देईनच. पण मला सांगायचं असं आहे की आता क्लीनरचंच उदाहरण घेऊयात एखाद्या. तुम्ही जर मोठे मोठे ब्रँड जर फॉलो करत असाल, करा, जरूर करा, मला असं काही नाही असं म्हणायचं नाहीये. पण तो ब्रँड आला म्हणजे त्याची किंमत जास्त आली. मग त्याऐवजी तुम्ही कधीतरी मधून अधून असे लोकल ब्रँड सुद्धा ट्राय करत चला. त्याची किंमत कमी असते आणि असं काही नाही की ते खराबच असतात. लोकल ब्रँड सुद्धा चांगले असतात. फक्त आपण त्याचा यूज करायला हवा, आपण ते वापरून बघायला हवेत, नाही का? तसे क्लीनर्सचे बरेचसे लोकल ब्रँड मी वापरते. आता त्यातले बरेचसे चांगलेही असतात तर ते मी फॉलो करते. कोणत्याही एखाद्या मोठ्या ब्रँडलाच पैसे देऊन त्यांनीच आपले क्लीनर्स तेच वापरले पाहिजेत असं अजिबात नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामध्ये सुद्धा आपले पैसे वाचू शकतात. शक्यतो कुठेही बाहेर फिरायला वगैरे जायचं असेल किंवा लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर जाताना घरूनच काहीतरी करून न्यायचं. आपल्या मुलांना आवडणारं, आपल्याला छान येणारं असं काहीतरी घरूनच करून न्यायचं. जसं की मी देखील आता असा छानपैकी केक बनवलाय, कारण उद्या मला जायचंय माहेरी. मग बसमध्ये खायला मुली काहीतरी मागणारच, त्यासाठी मी घरीच मस्त असा त्यांच्या आवडीचा केक बनवलाय. मुलांना प्रवासात नेहमीच काहीतरी तोंडात टाकायला हवंच असतं आणि मग बसमध्ये बसलं की खिडकीत काहीतरी विकायला येतच आणि मग त्यांची ते खायची इच्छा होते. मग ते तेवढं हेल्दीही नसतं आणि उगाचच तिकडे आपले पैसे वाया जातात. त्यापेक्षा त्यांच्या आवडीचं घरून करून नेलेलं कधीही चांगलं. आता हा आहे रवा केक. तुम्हाला याची रेसिपी यूट्यूबवरती कोणत्याही रेसिपी व्हिडिओजमध्ये मिळेल. अगदी सोप्पा आहे. अर्ध्या तासात हा केक तयार होतो. माझ्या मुलींचा तर केक हा नेहमीच फेवरेट आहे. म्हणजे कोणताही रवा केक असू देत किंवा मैद्याचा असू देत किंवा गव्हाचा असू देत किंवा नाचणीचा असू देत, वेगवेगळ्या प्रकारचे केक मी त्यांच्यासाठी बनवते. आणि हे ट्रॅव्हल फूड आहे. म्हणजे अगदी एक एक पीस आता मी असे छान पीसेस करून घेतलेत. एक एक पीस त्यांच्या हातामध्ये दिला की त्यांना खायलाही ते इझी. आणि केक तर काय सगळ्याच मुलांच्या आवडीचा असतो. मग असं एसटी मध्ये किंवा आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये जरी बसलं तरी सुद्धा बाहेर त्यांचं कुठेही लक्ष जात नाही. त्यांच्या आवडीचं फूड त्यांच्या हातामध्ये असतं.
पैसे वाचवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे असा सरकारी योजनांचा उपयोग पुरेपूर करून घेणं. मीही तो करून घेत असते. पहा, तुम्हाला माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये दिसत असेल की मी बऱ्याचदा एस टीनं प्रवास करते. आता इथे आपल्याला याचा फायदा काय होतो की एस टीचं आपल्याला आहे हाफ तिकीट, त्यामुळे अगदी हाफ तिकिटात आपण कुठेही प्रवास करू शकतो. हे जर आपण स्वतःच्या गाडीनं गेलो तर साधं पुणे सातारा 1-1.5 हजाराचं पेट्रोल तर आपल्याला गाडीत टाकावं लागतं. पण एस टीनं हे काम माझं फक्त 400 रुपयात. तर याच नाही, अशा बऱ्याचशा सरकारी योजनांचा फायदा उठवला तर आपले खूप सारे पैसे वाचतात. आता याबरोबरच आणखी एक सरकारी योजनेचा फायदा आम्ही उठवलेला आहे, तेही तुम्हाला सांगते. तर मैत्रिणींनो, बचतीचाच आणखी एक मार्ग म्हणजे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये देखील शेअर केलं होतं की असा हा सोलर पॅनल. तर सोलर पॅनल हा देखील एक खूप छान बचतीचा मार्ग आहे. तुमच्याकडे जर जागा असेल तुमच्या गॅलरीमध्ये किंवा टेरेसवरती कुठेही जिथे शक्य असेल असे काही सोलर पॅनल्स बसवणं, तर तुम्ही याचा नक्की विचार करू शकता. पहा, गुगलवरती तुम्हाला याविषयीची सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. या सोलर पॅनलसाठी वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण बचत मात्र लाईफ टाईम आहे. तुम्ही जरूर विचार करा, पण बसवण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या. गुगलवरती तुम्हाला याची अप टू डेट संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आपल्या घरामध्ये कितीही मोठा टीव्ही जरी असला तरी देखील थिएटरमध्ये छान छान मूव्हीज बघायला नक्की जा. आपल्या हिंदी मराठी कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली असते आणि आपणही त्यांना तसा सपोर्ट खरं तर करायलाच हवा. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपलंही फॅमिली गेट टुगेदर होतं, थोडंसं आपणही फॅमिली कनेक्ट होतो. त्यामुळे अशा गोष्टी आपण करायलाच हव्यात. पण मग इथे बचत कशी करायची? बाहेर 50 रुपयाला मिळणारे पॉपकॉर्न इथं 350 रुपयाला मिळतात. त्यामुळं इथं येऊन पैसे घालवण्यापेक्षा इथं छानपैकी मूव्ही बघायचा आणि बाहेर जाऊन पॉपकॉर्न खायचे. नवीन वर्षामध्ये कधीही मूव्ही बघायला गेलात तर पॉपकॉर्न घेऊ नका, तुमचे खूप सारे पैसे वाचतील. तर त्यामुळे आम्ही तर कधीही पॉपकॉर्न घेत नाहीत, आम्ही घरनंच काहीतरी घेऊन येतो. इथं आल्यावरती बॅग चेक होते, जेवढं निघेल तेवढं निघेल, बाकीचं राहिलेलं खात बसायचं आणि इथं येऊन पैसे घालवायचे नाहीत. 1000 रुपये तुम्ही आत्ताच बघितलं पॉपकॉर्नची किंमत होती, तेच पॉपकॉर्न बाहेर 50-100 रुपयाला मिळतात. त्यामुळे बाहेर जाऊन खा आणि इथे फक्त मूव्ही बघा. मूव्ही चालू होतोय आपला आता. आपल्या कपाटात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या खरं तर पडून असतात. खूप छान छान साड्या असतात, पण त्या साड्या जुन्या झाल्यात म्हणून आपल्याला नेसायला नको वाटतात. एक साडी किती वेळा नेसायची असंही आपल्याला वाटतं. पण एवढ्या छान छान साड्या काही टाकून द्यायच्या? अजिबात नाही. तर काय करायचं, अशा साड्यांचे ड्रेस शिवायचे. आपल्याला स्वतःला शिवा, नाहीतर आपल्या लहान लहान मुलांना शिवा. इतके सुंदर ड्रेस दिसतात. तर मी देखील आता नवीन साडी किंवा ड्रेस घेण्यापेक्षा माझ्याच कपाटातल्या 2 जुन्या साड्या काढलेल्या आहेत आणि या दोन्हीचे आता ड्रेस शिवायला देणार आहे. तर आता याला ड्रेस शिवायला निदान 8 दिवस तरी लागतील. त्यामुळे याच व्हिडिओमध्ये मला तुम्हाला दाखवता येणार नाहीत की याचे ड्रेस कसे तयार झालेत. पण ड्रेस शिवून झाले की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन की या साड्यांपासून मी कसे ड्रेस शिवलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा हाच की दरवेळेस नवीन नवीन खरेदी करण्यापेक्षा आहे त्यामधूनच नवीन काहीतरी केलं तर आपले खूप सारे पैसे वाचतील. तर मैत्रिणींनो, आज खूप वेगवेगळे सेव्हिंगचे हॅक्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तुम्हाला या सगळ्या हॅक्सपैकी कोणता हॅक जास्त आवडला आणि तुम्हाला काय वाटतं यापैकी कोणता हॅक वापरल्यानंतर आपली जास्त बचत होईल आणि तुमच्याकडे कोणते नवीन नवीन हॅक्स आहेत ते या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जरूर शेअर करा. तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.